नमस्कार माझ्या भावांना बहिणींना. आता काय झालं आहे, उरकून बसले थोडं. आत्ताच उठले, 10:30 वाजता उठले मी. इतकं दुखत होतं तुम्हाला सांगते. आता किती दुखत असलं तर दुसऱ्याला सांगून काय आपलं कमी दुखणं हलकं होणार आहे का? नाही होणार ना. मग तुम्हाला सांगते भावांना बहिणींनो, माझ्या डोळ्याचं पाणीच तुटा नाही. इतकं भयानक डोकं दुखतंय की लई. त्याच्यामुळं ना सर्दी पण खूप झाली. नाकातून पण आता म्हणजे आपलं गावरान शब्दात म्हणलं तर नाकातून शेंबूड येतो. नुसतं नाक पुसू या नाकाची आग सुद्धा उठू राहिली, काय सांगायचं. त्याच्यामुळं भावांनो बहिणींनो, तुम्ही आता सध्या ना घडी तर आभाळ येते, तो घडी ज्यादा ऊन पडतंय तर घडी जास्त थंडी वाजते. त्याच्यामुळं तुम्ही पण ना तुमच्या जीवाची काळजी घ्या. सर्दी वगैरेला जपा. लई बाहेर थंडीत जाता की जरा डोक्याला वगैरे बांधा. स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे हो. आता आमचं कसं आहे, किती आजारी पडत आम्हाला कोण म्हणणार आहे तुमचं दुखतंय का दवाखाना, आम्हालाच करावं लागतंय हो. लय अवघड आहे, माणसाचं जीवनच अवघड आहे. पण त्याच्यात तर माझं लय अवघड आहे तुम्हाला खरं सांगते. माझं कसं आहे, माझं तर दुखायला लागलं मला एकटीला दवाखान्यात जावं लागतं रडत पडत. तसं कसं आहे भावांनो बहिणींनो, तुमचं दुखायला लागलं तर तुमची मंडळी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊ शकते. आणि ताई तुमचं दुखायला लागलं तुमचे मिस्टर तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊ शकते. पण आमच्यासारख्याचं कसं आहे सांगा. त्याच्यामुळं ना आम्ही ना आमची स्वतःच काळजी घेतो. तसे तुम्ही पण तुमची स्वतः काळजी घ्या, तुमच्या मुलाबाळाची. कारण ना एक तर सर्दी झाली ना, सर्दीने नुसतं काही नाकं जाम होत नाही, डोकं खूप दुखतं, हातपाय दुखतात, जीवशी वाटत नाही, तोंडाला चव राहत नाही. आणि आपण तोपर्यंत सर्दी झाली तोपर्यंत त्याची पावर आहे, तोपर्यंत किती गोळ्या खाल्लं का नाक जाम होतं. नाकातून ना पाणी यायचं तर ते जाम होतं आणि ज्याच्यामुळं त्याच्यापासून आपल्या छातीत कफ बनू शकतो. परत आपल्याला त्रास जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळं तेवढं नाक वाहीन ना तेवढं वाहून द्यायचं. मी तुम्हाला सांगते, माझ्या नाकातून गावठीमध्ये म्हणल्याच्या नंतर शेंबूड. पहिले लोक काय म्हणायचे, लय लेकराला शेंबूड येतोय बाबा, लय मला शेंबूड येतोय. तसं मला ना लय शेंबूड येतोय, काय सांगायचं. पण ह्या का नाकाची दिसते अशी आग उठली, पण मी बी हालच सोडित नाही. येऊ दे शेंबूड, तू हाय माझ्याकडं साडी. नुसतं असं करायचं. पहिलं कसं करायचे, शेंबूड आले का असं करायचे का नाही. पण आता तसं नाही आपण करीत. आता काय करायचं, असं साडीचा पदर घ्यायचा, नाक पुसायचं. काय करता, आपल्या जीवापेक्षा रे अप्रोग आहे का? म्हणजे पहिलं सांगणं म्हणजे पहिलेच माणसं खरे होते आणि पहिलेच सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या. आता ना तुम्हाला सांगते, माणसं खरे नाही, कुणीच खरं नाही, सगळं डुप्लिकेटच निघले. पहिलं तुम्हाला सांगते, आय 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 असं लय दुखायला लागलं म्हणलं का आपली काळजी घ्यायची, आपले आई वडील कुणी आपले. आता तर दुखायला लागलं म्हणलो का असं शेजारी पाजारी किंवा आपले दुश्मन, बरं झालं अशीच मरायला पाहिजे, हिला असंच व्हायला पाहिजे. पण असं कुणी खडा खांदायचा नसतो काय. त्याच्यामुळं ना किती कुणी काय होऊ दे, माझं तर कसं आहे तुम्हाला सांगू ना, खूप दुखत आहे माझं. पण मी सांगू शकत नाही लोकाला सांगितलं का लोक हसतेत, आपली मज्जा उडवतेत, आपली चर्चा करते. त्याच्यामुळं लोकाला सांगून आणि आपल्या घरातलं टेन्शन, आपल्या घरातला त्रास लोकाला सांगितलं आणि लोक काय आपलं हलकं भारी करतील का काय भावांनो. आता मी तर म्हणलं मला लई सर्दी झाली, माझं लई दुखायला लागलं, तर टाकतान काय 10-5 हजार रुपये मला म्हणायचं आहे, तेच तर नका टाकू. 100 रुपये टाकले तरी माझ्या दवाखान्यात जाऊन सर्दी बंद करते. जरा चिकन वगैरे मटण वगैरे खाल्लं म्हणजे सर्दी जाते. पण काय करू, मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगते भावांनो बहिणींनो, स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेची. दुसऱ्यावर आपण म्हणायचं नाही, माझं आता हे येणार आहे, माझं ते येणार आहे, माझी ही येणार आहे, ती येणार आहे, ती मला दवाखान्यात नेईन, हे मला दवाखान्यात नेईन. कुणाचं काय खरं नाही. त्या टायमाला आपल्या वाईट वेळ येईल ती, त्या टायमालाच कळतं खरं कोण आपलं आहे आणि कोण बाहेरचं आहे काय. आणि माणसाच्या जीवनामध्ये ना कधी ना कधी वाईट वेळ एकदा ना एकदा आलीच पाहिजे. तेव्हा आपल्याला कळतं की अरे, आपल्यासंग बसणारे, आपल्यासंग उठणारे हे तर आपल्याला आजपर्यंत म्हणत होते, काय तुला झालं तर मी आहे, काय तुला झालं तर मी आहे. पण त्या दिवशी आपल्या वाईट वेळ येते, त्या दिवशी ते म्हणणारे माणसंच आपल्याकडं कानाडोळा करून निघून जातात. ते आपल्याला भाव देत नाहीत.
ते आपल्याला विचारित नाहीत. काय बरोबर आहे का नाही? पण कसं आहे बरं का, आजकाल काय झालं आहे, खरं लपलंय आणि खोटंच पुढं आले आणि कुणी बी खोट्यालाच मदत करतं, पण खऱ्याला नाही. आजकाल खऱ्यालाच मरण आहे, खऱ्याच्याच नरड्याला फाशी. आणि खोटं मस्त जगात मस्त माणसात हिंडतं, पण खरं माणूस कधी ना कधी महागच पडतं. पण एक लक्षात ठेवा, एक ना एक दिवशी खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटंच होतं. खरं आहे का नाही? मग पण तुम्ही म्हणता ना तसं काही नाही. हो का, मला काही त्याचं काही नाही. मी माझ्या जीवनातलं घडलं ते सांगते तुम्हाला. माझ्यावर तर खूप संकट, खूप म्हणजे माझ्या जिंदगीत माझी लई जिंदगी झाट झाली. म्हणजे काय झाट म्हणू किंवा काय म्हणू, माझ्या जिंदगीचं हे झाले. नाही, हार मानायची नाही. खरं आहे का नाही? किती टेन्शन असलं तर बाहेर निघताना हसतच निघायचं. हसत ते आपल्याला हसतेत तर त्यांना म्हणायचं अजून जास्त हसा. पण त्यांच्या उरावर शानमध्ये आणि आईसमध्येच राहायचं. खरं का नाही भावांनो बहिणींनो? आता जाऊ द्या. कसं आहे, आता आपण इशे हितच संपू आणि आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार.